मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखले जाणारे नाना जगन्नाथ शंकर शेट यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 मध्ये मुंबई येथे झाला. त्यांचे मूळ गाव ठाणे जिल्ह्यातील मुरबाड. त्यांच्या वडिलांचे नाव शंकरशेठ बाबुलशेठ मुरकुटे. त्यांच्या आईचे नाव भवानीबाई शंकरशेठ मुरकुटे. मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असा त्यांचा उल्लेख आचार्य अत्र्यांनी केलेला होता. पार्श्वभूमी: लहान असतानाच त्यांच्या मातोश्री भवानीबाई यांचे निधन झाले. त्यामुळे नानांनी भवानी शंकर मंदिर व एक धर्मशाळा गोवलिया तलावाजवळ बांधली. नानांचे वय 18 वर्ष असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्यावर प्रापंचिक आणि व्यावहारिक सर्व जबाबदाऱ्या येऊन पडल्या. याच दरम्यान सर जमशेदजी जिजीभाईंची छाप नानांवर पडली होती. हिंदी प्रजेत शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे यासाठी एल्फिन्स्टनने 21 ऑगस्ट 1822 रोजी हैंदशाळा व शाळा पुस्तक मंडळीची स्थापना केली. त्याचे आधारस्तंभ नानाच होते. या संस्थेच्या स्थापनेत नानांना प्रथम शिक्षक सदाशिव काशीनाथ छत्रे यांनी मदत केली. तसेच या संस्थेचे नेटिव्ह डेप्युटी सेक्रेटरी म्हणून सदाशिव छत्रे यांनी काम पाहत होते. मुंबईच्या पहिल्या गव्हर्नरचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांचे स्मारक व्हावे अशी नानांची इच्छा होती. यासाठी एल्फिन्स्टन फंड उभारण्यात आला. या फंडात 4,43,901 रुपयांचा निधी जमवण्यात आला होता. वैयक्तिक नानांनी यात 25,000 रुपये जमा केले होते. एल्फिन्स्टन फंडातून 1827 मध्ये एल्फिन्स्टन स्कूल स्थापन करण्यात आले. 1836 मध्ये एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट सुरू झाले. 1834 साली मिशनरी डॉ. विल्सन यांच्या विनंतीनुसार नानांनी आपल्या बंगल्यात मुलींच्या शाळेला जागा दिली. या शाळेत विल्सन यांच्या पत्नी मार्गारेट शिकवत होत्या. मुंबई प्रांतात शैक्षणिक कार्य वाढवण्यासाठी बोर्ड ऑफ एज्युकेशन संस्था 1840 मध्ये सुरू करण्यात आली. यात एतद्देशीय सदस्यांचा समावेश होता. त्यात 16 वर्षे नाना शंकरशेठ सदस्य म्हणून कार्यरत होते. 1856 साली सरकारने बोर्ड ऑफ एज्युकेशनचे रूपांतर स्वतंत्र शिक्षण विभागात केले. ग्रँट मेडिकल कॉलेज स्थापनेची संकल्पना नानांनी 1835-38च्या काळात मुंबई गव्हर्नर असलेल्या रॉबर्ट ग्रँट यांच्या मृत्यूनंतर भरलेल्या शोकसभेत मांडली. याच महाविद्यालयातून पुढे 1861 पासून मराठीत वैद्यकीय शिक्षण यांनी उपलब्ध करून दिले. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेत नानांचा सिंहाचा वाटा होता. 1862 मध्ये मार्च महिन्यात 6 विद्यार्थ्यांची BA ची परीक्षा टाऊन हॉलमध्ये पार पडली. त्यात 4 विद्यार्थी पास झाले. त्याबद्दल 1 मे 1862 रोजी महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण भांडारकर, बाळ मंगेश वागळे व वामन आमाजी मोडक या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ नानांच्या हजेरीत पार पडला होता. विद्यार्थ्यांकरिता नानांनी स्वतःच्या वाड्यात छात्रालय सुरू केले होते. त्यात छात्रवृत्ती स्वीकारलेले बाळशास्त्री जांभेकर हे एक होते. भारतात कायदे शिक्षणाची जी सुरुवात झाली ती मुंबईच्या लॉ कॉलेजमधूनच, ज्यांच्या उभारणीसाठी नाना शंकरशेठच होते. नानांच्या प्रयत्नामुळे 14 एप्रिल 1860 साली सरकारी ठराव पारित करण्यात आला, ज्यामुळे एतद्देशीय वकिलांना व्यवसाय करण्याची परवानगी या कायद्यामुळे मिळाली. सामाजिक कार्य: पाऊस पडो ना पडो, पीक येऊ ना येऊ, ब्रिटिश सरकार शेतकऱ्यांकडून सक्तीने महसूल वसूल करत. त्या विरोधात नानांनी कायदे मंडळात आवाज उठवला. व्यापारी शेतकऱ्याकडून अल्पदरात पीक विकत घेत असे व साठेबाजी करून कृत्रिम दुष्काळ तयार करत असे. परिणामी नंतर शेतकऱ्यांना त्यांनीच पिकवलेले धान्य महागात विकत घेण्याची पाळी येत होती, ज्यासाठी तत्कालीन स्थितीवर उपाय म्हणून नानांनी जॉईंट स्टॉक कंपनीची स्थापना केली. ही कंपनी शेतकऱ्यांकडून पीक विकत घेई आणि ना नफा ना तोटा या तत्वावर पुन्हा ज्यांचे धान्य त्यांनाच स्वस्त दरात विकत होती. मुंबई कौन्सिलवर निवडून गेल्यानंतर त्यांनी म्युनिसिपल ॲक्टसाठी प्रयत्न केला व त्याला 1846 मध्ये यश आले. त्यानुसार मुंबईच्या आरोग्य व सुखसोयीच्या व्यवस्थेसाठी स्वतंत्र म्युनिसिपल कमिशन नेमून त्यावर कमिशनर नियुक्त केला. 1837 मध्ये भिवंडीत काही समाजकंटकांनी विठ्ठल मूर्ती फोडल्याने झालेल्या दंगलीत न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार न्यायालयासच करायला लावला. नानांनी मुंबईतील गिरगाव येथे संस्कृत लायब्ररीची उभारणी केली. तसेच रॉयल एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथालयाला विज्ञानावरील अनेक ग्रंथ त्यांनी विकत घेऊन दिले होते. चिंचपोकळी येथे गॅस कंपनी सुरू करण्याबरोबरच त्यांनी मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी विहिरी व तलावांची योजना तयार केली. तानसा तलाव, विहीर तलाव, मलबारचा तलाव व मुगवाटीची फ्रामजी कावसजी यांची विहीर ही उदाहरणे म्हणून सांगता येतात. नानांची राजकीय कारकीर्द: बॉम्बे असोसिएशन: 26 ऑगस्ट 1852 रोजी एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये नाना शंकरशेठ यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या सभेत बॉम्बे असोसिएशनची स्थापना करण्यात आली. परंतु इंग्रजी, बॉम्बे गॅझेट व टेलिग्राफ अँड कुरिअर या वृत्तपत्रांनी या असोसिएशनवर जोरदार टीका केल्या. परिणामस्वरूप जमशेदजी जिजीभाई, महंमद अमीन
आणि माणेकजी खरसेटजी यांनी संघटना सोडली. नानांनी केलेले कार्य. 1855 मुंबई सरकारने 2 कोटी रुपयांचे 5% दराने उभारलेले कर्ज, रस्ते, कालवे व पाटबंधारे खात्यातील बांधकामांशी निगडीत होती. पण ही कर्ज रक्कम म्यानमार ब्रह्मदेश युद्धात वापरण्यात आली. याविषयी असोसिएशनने सरकारला जाब विचारला. कायदेमंडळात जी विधेयके येतात ती जनतेच्या प्रतिक्रियेसाठी देशी भाषेत मांडावीत, ही असोसिएशनची भूमिका सरकारला मान्य करावी लागली. कोर्टातील स्टॅम्प ड्युटीबाबत शहर व गावात भेदभाव केला जात असे, तो असोसिएशनच्या हस्तक्षेपामुळे थांबला. नाना शंकर शेट यांचा 1865 मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे संघटनेचे कामकाज थंडावले. कालांतराने विश्वनाथ नारायण मंडलिक, फिरोजशाह मेहता, काशीनाथ त्र्यंबक तेलंग, बद्रुद्दीन तय्यबजी यांच्यासारख्या नेत्यांनी या संस्थेचे रूपांतर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनमध्ये केले. दी इंडलँड रेल्वे असोसिएशन. 19 एप्रिल 1845 कर्नल जर्विस यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या सभेत ही असोसिएशन स्थापन करण्याविषयक समितीची स्थापना करण्यात आली. यामध्ये जे.पी. विल्यम, विलोबी फ्रामजी कावसजी यासह नाना शंकर शेट यांचा समावेश होता. नानांबद्दल इतर माहिती. रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बेची 1830 मध्ये स्थापना केली. स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना नाना शंकर शेट यांनी 1848 मध्ये केली. दादाबाई नौरोजी या सोसायटीचे अध्यक्ष, तर विश्वनाथ मंडलिक, भाऊदाजी लाड, नाना शंकर शेट, सोराबजी शापूरजी, बंगाली नौरोजी फर्दुनजी इत्यादी सदस्य होते. कर्नल टी फ्रेंच व कॅप्टन हार्ट यांच्याबरोबर नाना शंकर शेट यांनी डेक्कन व्हर्नाक्युलर सोसायटीची स्थापना 1849 मध्ये केली. दादाबाई नौरोजींनी स्त्री शिक्षणाचे मुंबईतील आद्य पुरस्कर्ते म्हणून नाना शंकर शेट यांचा गौरव केला. द जगन्नाथ शंकर शेट फर्स्ट अँग्लो व्हर्नाक्युलर स्कूल 1857 या त्यांच्या कार्याचे स्मारक म्हणून मुंबईत इतर पुढाऱ्यांनी सुरू केले. नानांचा मुलगा विनायकराव याने त्यांच्या स्मरणार्थ 10वीच्या परीक्षेत संस्कृत विषयात पहिला व दुसरा येणाऱ्या शिष्यवृत्ती ठेवली. नानांनी पुणे स्टेशनवर 3,000 रुपये किमतीचे घड्याळ व 15,000 रुपये खर्चून पर्वतीचा रस्ता बांधून दिला होता. 1853 मध्ये गोल्डन पाससह रेल्वे प्रवास करणारे ते पहिले भारतीय होते. त्यांचे निधन 31 जुलै 1865 मध्ये झाले. 1803 ते 1865 ही नानांची कारकीर्द होती. नानांनी या कारकिर्दीत अनेक पदे भूषवली होती. 1827च्या दरम्यान एलिफन्स्टीन फंडाचे विश्वस्त म्हणून नानांनी काम केले. 1840 मध्ये शिक्षण मंडळाचे कार्यकारी सचिव म्हणून नानांनी काम पाहिले. 1845 मध्ये बॉम्बे स्टीम नेटिव्ह कंपनीचे संचालक म्हणून त्यांनी कारभार पाहिला. 1857 मध्ये जे आर्ट्स कॉलेजचे संस्थापक सदस्य ते होते. 1862 मध्ये कायदेमंडळाचे सदस्य झाले. 1857 बादशाही नाट्यगृहाचे अध्यक्ष, 1834 बॉम्बे नेटिव्ह डिस्पेन्सरीचे अध्यक्ष, 1853 द मर्कंटाईल बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कारभार पाहिला. ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटीचे अध्यक्ष तसेच जिओग्राफिकल सोसायटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्यांच्याविषयीचे उद्गार किंवा त्यांच्याविषयीचे मते आचार्य अत्रे त्यांना मुंबईचे अभिषिक्त सम्राट म्हणून गौरवतात. नर फाटक त्यांना मुंबईचे शिल्पकार व पहिला नागरिक म्हणून गौरवितात. आचार्य जावडेकर लोकांच्या वतीने सरकारशी बोलणारे व मध्यस्थी करणारे मुंबईतील पहिले पुढारी म्हणून त्यांची ओळख सांगतात.